मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो याबाबतचं नवीन अपडेट हे हाती लागलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये आता आपण 1800, 1900, 2000, 2400, 2800 आणि 4200 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये किती असणार आहे याबाबतचं आपण एक थोडक्यात उदाहरण बघणार आहोत. जसं की पाहायचं आहे की आपल्याला ग्रेड पे 18 म्हणजे लेवल 1 सध्याचा जो 7वा वेतन आयोग आहे 1800 ग्रेड पे जो आहे त्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये इतका आहे. मात्र नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर मूळ वेतन हे 34,560 रुपये इतके होणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता म्हणजे 10,368 रुपये, वाहतूक भत्ता 1,350 रुपये आणि ग्रॉस सॅलरी 46,278 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS प्लस CGHS साठी 3,700 रुपयांची वजावट होईल आणि 42,572 रुपये नेट सॅलरी त्या कर्मचाऱ्याला प्राप्त होणार आहे. तसंच ज्या कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 1900 आहे अशा कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 19,900 रुपये इतका आहे. मात्र नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन 38,208 इतके होणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता म्हणजे 11,462 रुपये, वाहतूक भत्ता 1,350 रुपये आणि ग्रॉस सॅलरी 51,020 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS प्लस CGHS साठी 4,071 रुपयांची वजावट होईल आणि 46,949 रुपये नेट सॅलरी त्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर ही जमा होणार आहे. तसंच ज्या कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 2,000 इतका आहे त्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 21,700 रुपये इतका असणार आहे. मात्र नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन 41,664 रुपये इतके होणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता जो 12,499 रुपये असणार आहे. तसंच वाहतूक भत्ता 3,600 रुपये मिळणार आहे. म्हणजेच ग्रॉस सॅलरी 57,000 रुपये जवळपास होणार आहे. यामध्ये NPS CGHS साठी 4,416 रुपयेची वजावट होणार आहे आणि 53,347 रुपयांची नेट सॅलरी त्या कर्मचाऱ्याला प्राप्त होणार आहे. तसंच 7वा वेतन आयोगांतर्गत 2800 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 29,200 रुपये इतका आहे. मात्र नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू जर झाला तर मूळ वेतन हे 56,064 रुपये इतके होणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता म्हणजेच 16,819 रुपये मिळणार आहे. वाहतूक भत्ता 3600 रुपये मिळणार आहे. म्हणून ग्रॉस सॅलरी त्यांची 76,483 रुपये इतकी होणार आहे. यामध्ये NPS CGHS साठी 5,256 रुपयांची वजावट होईल आणि 70,627 रुपये नेट सॅलरी त्या कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. तसंच 7व्या वेतन आयोगाअंतर्गत 4,200 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 35,400 रुपये इतका आहे. मात्र नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू जर झाला तर मूळ वेतन हे 67,968 रुपये इतके होणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता म्हणजे 20,390 रुपये, वाहतूक भत्ता 3,300 आणि ग्रॉस सॅलरी 91,958 रुपये इतकी होईल. यामध्ये NPS आणि CGHS साठी 7,247 रुपयांची वजावट होईल आणि 84,711 रुपये नेट सॅलरी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसंच 7व्या वेतन आयोगाअंतर्गत 4600 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 44,900 रुपये इतका आहे. मात्र नव्या 8व्या वेतन आयोगामध्ये 1.92 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन 86,208 रुपये इतके होणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त संबंधित कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता 25,862 रुपये होणार आहे. वाहतूक भत्ता 3600 असणार आहे. एकूण ग्रॉस सॅलरी 1,15,670 रुपये इतकी होणार आहे. यामध्ये NPS आणि CGHS प्लस इन्कम टॅक्स म्हणून 15,931 रुपयाची वजावट होईल आणि 99,739 रुपये नेट सॅलरी त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका.
तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.